हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आजचा व्हिडिओ आहे किचन ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्या किचनमध्ये ॲप्लायन्सेस ठेवण्यासाठी, वस्तू भांडी ठेवण्यासाठी इनफ स्पेस नाही आहे, कॅबिनेट्स ट्रॉलीज अपुऱ्या पडत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्पेस सेव्हिंग आयडियाज शेअर करणार आहे. माझंही किचन खूप काही मोठं नाही, माझंही किचन लहानच आहे, पण तरी देखील मी माझ्या किचनमध्ये अशा काही सोयी करून घेतलेल्या आहेत किंवा असे काही ऑर्गनायझर्स मी यूज करते ज्यामुळे असलेल्या किचनमध्येच मी व्यवस्थित वस्तू भांडी आणि ॲप्लायन्सेस अरेंज करू शकते. चला तर मग अशाच काही टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला या टिप्सचा तुमचं किचन ऑर्गनाईज करण्यासाठी नक्की फायदा होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आजकाल खूप सारे ॲप्लायन्सेस आपल्या किचनमध्ये असतात आणि ते कसे ऑर्गनाईज करायचे हाच एक मोठा टास्क होऊन बसतो. तसाच एक प्रकार म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. मायक्रोवेव्ह ओव्हन जर का काउंटर टॉपवर ठेवला तर खूप सारी स्पेस ही वेस्ट होते. तर त्याऐवजी तुम्ही मायक्रोवेव्ह वॉल माउंट स्टँड यूज करू शकता. एल शेपच्या 2 शेल्फ येतात, त्या आपण भिंतीला स्क्रूच्या मदतीने फिट करून घ्यायच्या आणि त्यावर आपला ओव्हन अगदी सेफ राहतो. 2 वर्ष झालं मी हा स्टँड वापरत आहे आणि मला कोणतीही अडचण हा स्टँड वापरताना आलेली नाही. जर अजूनही तुम्ही मायक्रोवेव्ह काउंटर टॉपवरच ठेवत असाल तर अशा पद्धतीचे स्टँड तुम्ही भिंतीला फिट करून घेऊ शकता आणि आपल्या काउंटर टॉपची बरीचशी जागा वाचवू शकता. आपल्या सगळ्यांच्याच घरी किचन ओट्याच्या खाली आपण सिलेंडर ठेवतो, पण त्या सिलेंडरमुळे सुद्धा बरीचशी जागा आपली वेस्ट जाते. मी सिलेंडर कुठे ठेवते तर माझ्या किचनच्या बॅक साईडला असा ओपन स्पेस आहे, तिथे मी एक स्टोरेज तयार करून घेतलेला आहे आणि तिथे मी माझी सिलेंडरची जागा फिक्स केलेली आहे आणि त्या भिंतीला होल पाडून तिथून पाईप आतमध्ये घेतलेला आहे. जर का तुम्ही काही घराचं रिनोव्हेशन करत असाल, तुमचा असा काही रो हाऊस असेल, ओपन स्पेस असेल बाहेर, तर अशा पद्धतीची सोय तुम्ही तुमच्या घराला करून घेऊ शकता आणि आपल्या किचनमधली जागा जी सिलेंडरमध्ये वेस्ट जाते ती तुम्ही वाचवू शकता. बऱ्याच वेळा आपल्या शेल्फमध्ये, क्रॉकरी युनिटमध्ये जी व्हर्टिकल स्पेस असते कंपार्टमेंटमधली ती वेस्ट जाते. तर ही वेस्ट जाणारी स्पेस आपण कशी वाचवू शकतो तर स्पेस डिवायडर रॅक्स वापरून. माझ्याकडे अशा 2 रॅक आहेत ज्या माझ्या कंपार्टमेंटमध्ये अगदी फिट बसतात. आजकाल अशा ॲडजस्टेबल रॅक्स देखील अवेलेबल आहेत ज्या तुम्ही शेल्फच्या लेंथनुसार ॲडजस्टही करू शकता. बघा, हे 2 स्टँड वापरून माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये किती ॲडिशनल स्पेस तयार झाली. आपल्या डिनर सेटसाठीचे जे डिश आणि बाउल असतात ते ठेवण्यासाठी देखील खूप सारी जागा लागते. ते आपण कशा अरेंज करू शकतो तर त्यासाठी काही स्पेसिफिक ऑर्गनायझर्स येतात डिश ठेवण्यासाठी, पण मला तरी वाटतं की त्या ऑर्गनायझर्समध्ये जागा जास्त वेस्ट जाते. मी मात्र माझे डिनर सेटचे जे काही डिश आणि बाउल्स असतात त्या एकावर एकच ठेवते, पण एक मात्र काळजी नक्की घेते की आता 2 डिशच्या मध्ये किंवा 2 बाउल्सच्या मध्ये एक सॉफ्ट स्पॉन्जचा पेपर आहे तो ठेवलेला आहे किंवा तुम्ही न्यूजपेपरही ठेवू शकता. क्रॉकरी घेताना शक्यतो अशा पद्धतीची क्रॉकरी घ्यावी जी एकावर एक स्टॅकेबल होऊन बसेल, त्यामुळे आपल्या शेल्फमधली जास्त जागा वेस्ट जात नाही. आता माझ्या या ग्लासेसच्या सेक्शनमध्ये देखील माझ्याकडे 4-5 प्रकारचे वेगवेगळे ग्लास आहेत, पण यापैकी एकही ग्लास एकावर एक बसत नाही, त्यामुळे मला इथे जास्त जागा लागत आहे. आता हे ग्लास बघा, हे ग्लासेस एकावर एक बसतात, त्यामुळे हे ग्लासेस ठेवण्यासाठी मला जास्त स्पेस लागत नाही आहे. तुम्ही बघू शकताय ग्लास सेपरेट ठेवल्यामुळे किती स्पेस लागते आणि ग्लास एकावर एक ठेवल्यामुळे किती स्पेस लागते. अशा पद्धतीने स्मार्ट खरेदी करून आपण कमी जागेतही सर्व वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला या शेल्फबद्दल खूप सारे प्रश्न विचारण्यात आले होते, तर ही शेल्फ मी लोकल मार्केटमधूनच घेतलेली आहे. जर मला अशा पद्धतीची शेल्फ ऑनलाईन अवेलेबल दिसली तर त्याचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करेल. किचन काउंटर टॉपवरची जागा वाचवण्यासाठी अशा पद्धतीने शेल्फवर तुम्ही बऱ्याचशा वस्तू ठेवू शकता. आता मी इथे दररोज लागणारे मसाले यामध्ये ठेवलेले आहेत. किचन काउंटर टॉपवरची जागा वाचवण्यासाठी छोटे छोटे असे 2 टायर किंवा 3 टायर रॅक्स देखील खूप युजफुल असतात. तुम्ही प्लास्टिकचे घेऊ शकता, वुडन घेऊ शकता किंवा स्टीलही घेऊ शकता. ही स्टीलची 2 टायर शेल्फ माझ्या किचनमध्ये न्यू ॲडिशन आहे.
ज्यावर तुम्ही रोजची ऑइल बॉटल, मसाल्याचा डबा, टी, कॉफी, शुगरचे कंटेनर्स ठेवू शकता, जे खूपच हँडी होतं. आणि जेव्हा किचन ओटा आपण क्लीन करत असतो त्यावेळी देखील फक्त शेल्फ पुढे ओढून घेतली तरी क्लिनिंगसाठी सोपं जातं. मला पर्सनली स्टीलची रॅक खूप आवडली, कारण ही खूप स्पेसियस आहे. खालच्या सेक्शनमध्ये तर मोठे मोठे मसाल्याचे डबे वगैरे सुद्धा इझिली बसू शकतात. किचन काउंटर टॉप जर कमी पडत असेल तर नेहमी व्हर्टिकल स्पेसचा यूज जास्तीत जास्त करायचा. जसं की इथे मी एक ग्लासची शेल्फ लावून घेतली आणि एक ॲडिशनल शेल्फ मला माझे कप्स आणि कंटेनर्स ठेवण्यासाठी मिळाली. किचनमध्ये ओपन शेल्फ खूप युजफुल असतात. आजकाल तर वुडन शेल्फही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही लावून घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनही क्लिक करा, ज्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.